नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत. महाविश्लेषण हा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवला आहे की आपण बऱ्याचदा अभ्यास सुरू करताना रँडमली सुरू करून टाकतो. म्हणजे आपण एखादं पुस्तक घेतो किंवा एखादं टेलिग्राम चॅनल असतंच, त्याच्यावरती काय काय येतात त्या रोजचे जे बीट्स असतात सायन्सचे, विज्ञानाचे, त्या बीट्सला आपण पकडून तो टॉपिक तिथंच फक्त तेवढ्यापुरतं वाचून घेतो. तर आपण हा असा स्कॅटर्ड अभ्यास करतो, बऱ्याचदा असं होतं आपल्याकडनं. आणि किंवा जो एक ट्रॅडिशनल मेथड अशी आहे की एक 6वीचं पुस्तक घेऊ आपण आणि 6वीचं पुस्तक लाईन टू लाईन वाचून 1-2 दिवसात संपवून टाकू फर्स्ट रीडिंग. नंतर मग 7वीचं घेऊ वगैरे. आता अनअकॅडमीवरती किंवा बाकीच्या अकॅडमीजचे जे टीचर्स आहेत तर त्यांची आपापली प्रत्येकाची वेगवेगळी मेथड असेल. पण माझी मेथड जी आहे त्याच्याप्रमाणे आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करायला बसलो आहे त्या परीक्षेचा आवाका समजून घेणं, त्या परीक्षेचे प्रश्न नक्की कसे सेट केले जात आहेत आणि इथून पुढे त्यांचा ट्रेंड कसा होऊ शकतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने. म्हणून हा व्हिडिओ पाहताना एक मी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट करतो की तुमचा माइंडसेट जो आहे तो त्याला न्यूट्रल मोडला घेऊन जा. तुमच्या मनाची पाटी पूर्ण कोरी करा. तुमचा आतापर्यंतचा विज्ञानाचा जो अभ्यास असेल, तुमचं विज्ञानाच्या प्रश्नांबद्दल ज्या काही कन्सेप्ट डोक्यात असेल त्यांना एक 5 मिनिटांसाठी तुम्ही ते साईडला ठेवा आणि हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. मी डॉक्टर प्रशांत. आपण मेगा ॲनालिसिस पाहतो आहे. विज्ञानाचं संयुक्त पूर्वपरीक्षेच्या 4 प्रश्नपत्रिकांचं याच्यामध्ये ॲनालिसिस आहे. मी फक्त महत्त्वाच्या गोष्टी, कारण ही PDF मी अवेलेबल करून देतोच तुम्हाला, तर या PDF मधली महत्त्वाची काय गोष्ट मला कुठल्या ठिकाणी दाखवायची तेवढी मी फक्त तुम्हाला सांगणार आहे. मग यातला काही पार्ट जो आहे तो तुम्ही स्वतःच सेल्फ ॲनालिसिस करून घ्यायचा आहे. हा 2017च्या पूर्वपरीक्षेचा बघा पहिला प्रश्न जो होता तर तो होता डायोप्टर पॉवर्स वगैरे, भिंगाची पॉवर. तर हा एक रूटीन प्रश्न आहे, सोपा आहे. नंतर आयसोबार, आयसोटोप्स वगैरे हा पण एक रूटीन प्रश्न आहे. आता धातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार, तर हा 11वीच्या स्टेट बोर्डातनं सरळ उचललेला प्रश्न आहे. यांची त्यांनी कमी ते जास्त अशी विचारली. तर यातनं मला असं सांगायचं आहे तुम्हाला की बघा, 10वीचं स्टेट बोर्ड, 12वीचं स्टेट बोर्ड, 11वीचं स्टेट बोर्ड यांच्यातनं प्रश्न सेट होतात जसेच्या तसे. तर ही पुस्तकं जी आहेत ही पुस्तकं तुम्हाला स्किप करून चालणार नाही, बरोबर. ही पुस्तकं तुम्हाला चाळायलाच पाहिजेत. जर ती म्हणजे तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडच्या आहात आणि तुम्हाला समजा 11वी-12वीची जी बुक्स आहेत ती वाचताना खूप अडचण होते, तर तुम्ही कुठल्याही म्हणजे जे ऑलरेडी जे टीचर आहेत त्यांनी जर 11वी-12वीची कुठली व्हिडिओ सिरीज लॉन्च केली असेल, कोणी काही घेत असेल तर तुम्ही ती पहा. किंवा मी आता इथून पुढे मी सुरुवातच त्या सिरीजने करणार आहे की मी एक टॉपिक घेईन आणि तो म्हणजे 11वी-12वी ॲज वेल ॲज लोअर स्टँडर्डची जी पुस्तकं आहेत त्यांच्यातनं सगळ्यांमधनं प्लस NCERT असं मी एक टॉपिक पूर्ण थरली सुरू करणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो दाखवायचा आहे की आउटसाईड म्हणजे काय, की याचा सोर्स जो आहे तो आउट ऑफ द रूटीन टेक्स्टबुक्स, म्हणजे तुमचे 6वी ते 12वीच्या स्टेट बोर्ड आणि NCERTच्या बाहेरनं हा सेट केलेला प्रश्न आहे. आता मिनिमाटा जर कदाचित तुम्ही पाणी प्रदूषणाबद्दल जर वाचलेलं असेल कुठे इन जनरल एन्व्हायरमेंटच्या टॉपिकच्या अंडर, तर कदाचित तुम्हाला हा थोडा क्लिक होऊ शकला असता प्रश्न. तसं असेल तर याला अटेम्प्ट करायला हरकत नाही. बट अदरवाईज हा प्रश्न जो होता हा स्किप करण्यासाठी टाकलेला प्रश्न होता. आयोग मुद्दाम असे प्रश्न टाकते की जे तुम्ही स्किप करायलाच पाहिजेत. कुठल्याही एक्झामचा हा रूल आहे, जिथं निगेटिव्ह मार्किंग असते अशा कुठल्याही एक्झामचा, किंवा निगेटिव्ह मार्किंग नसेल तरी पण की जो एक्झाम सेट करणारा एक्झामिनर असतो त्याला कधीच असं चालणार नाही की 100% मार्क्स पडले कोणाला. कारण हा कुठेतरी तो इन्सल्ट होऊ शकतो की एखाद्या स्टुडंटचं नॉलेज इज ॲट पार, तर तसं होऊ नये. प्लस मेरिट जे आहे त्याच्यामध्ये स्क्रीनिंग जी चाळणी लावली जाणार आहे ती चाळणी अशी लावली गेली पाहिजे की त्याच्यामध्ये एखाद्याला समजा क्लोज टू 100% असतील तर दुसरा तो बराच खाली आला पाहिजे, तिसरा खूप खाली आला पाहिजे, आणि बाकीचे जे ॲव्हरेज पूल आहे तो एका पर्टिक्युलर रेंजमध्ये आला पाहिजे.
त्याच्यासाठी काय करतं आयोग, हे स्क्रीनिंग चांगलं व्हावं, हुशार विद्यार्थ्याला खरंच जास्त मार्क मिळावेत, याच्यासाठी कठीण प्रश्न किंवा आउटसाईड प्रश्न टाकले जातात. आता हे जे रूटीन प्रश्न आहेत ते बघा 12वीच्या स्टेट बोर्डातून आलेलं आहे. त्याच्यानंतर 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये कन्सेप्ट आहेत. आता हे पुस्तक खूप बल्की पुस्तक आहे आणि याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये बरेचसे टॉपिक्स आहेत. पण एवढं सगळं करायची गरज आहे का? मला नाही वाटत की एवढं सगळं करायची गरज आहे. ह्या पुस्तकातले जे सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते त्यांची लिस्ट मी तुम्हाला हळूहळू प्रोव्हाइड करणारच आहे. आणि आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण त्यांच्यातले सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर करेल आणि बाकीचे जे स्किप करण्यासारखे आहेत ते आपण टॉपिक त्याला हात लावणारच नाहीत. कारण काय ओव्हरलोड ऑफ इन्फॉर्मेशन करून घ्यायची गरज नाही आपल्याला. आता हा प्रश्न 11वीच्या NCERTमध्ये मेन्शन केलेला आहे, पण तरी हा स्किप केला गेला पाहिजे होता परीक्षेमध्ये. कारण का, उडणारे मासे म्हणजे फ्लाइंग फिश जे आहेत, फ्लाइंग फिशबद्दल इथं दिलेलं आहे की एक्झोसिटस इज फ्लाइंग फिश. पण तुम्ही तसंच पहा, म्हणजे ह्या हार्डली हा एक 10-12 ओळींच्या पॅराग्राफमध्ये सी हॉर्स, रोहूचं नाव लॅबिओ आहे, कटला हे एंजल फिश आहे, फायटिंग फिश आहे, फायटिंग फिश. त्याच्यानंतर आहे डॉग फिश, सॉ फिश, त्याच्यानंतर ग्रेट व्हाईट शार्क, स्टिंगरे. तर बघा एवढी नावं आहेत. तर याला आपण मेमराईज करण्यासाठी याला खूप फोकस देऊन आपल्याला मल्टिपल रिव्हिजन्स लागतील. पण जेव्हा हा पहिल्यांदा प्रश्न आला असेल 2017 साली, तर एवढ्या डिटेलमध्ये कोणीच अभ्यास केलेला नसेल NCERTचा. म्हणून त्या मोमेंटला हा स्किप करण्यासाठीचा प्रश्न होता. हा तसाच एक प्रश्न आहे की हा कुठल्याच बुकमध्ये याच्याबद्दल दिलेला नाही आहे, तर हा 100% स्किपेबल क्वेश्चन आहे. आता हा एंडोसल्फान याच्याबद्दल कुठल्या पुस्तकात दिलेलंच नाही आहे, पण हा तर एकदम जनरल नॉलेज, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यात एंडोसल्फानचा मोठा रोल आहे. लहानपणापासून आपण एंडोसल्फान बऱ्याचदा ऐकलं आहे. तर जरी हा आउटसाईड बुक आहे तरी पण GKमुळे हा आपण अटेम्प्ट करू शकतो. सोपा प्रश्न आहे. आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन करते? कारण रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी जी आहे तिच्यामध्ये आर्टिफिशियली सगळं केलं जातं, सगळ्या गोष्टी आर्टिफिशियली वापरल्या जातात. बाकीच्या ज्या लस असतात, वॅक्सिन्स असतात, त्याच्यामध्ये काय होतं की घोडा आहे, घोड्याच्या शरीरात त्याच्यासाठीचं जे अँटीजन आहे त्याला इंजेक्ट केलं जातं आणि घोड्याच्या शरीरात प्रतिजैविके तयार होतात आणि ते त्याच्या सिरममधनं काढून प्युरिफाय केले जातात. पण रिकॉम्बिनंटमध्ये काय होतं की सगळंच्या सगळं जे आहे ते आर्टिफिशियली बनवलं जातं. आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ती कुठल्या रिकॉम्बिनंट लसींचे उत्पादन करते? आता हे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू टेल, कारण आता हा त्यांच्या साईटवरनं हा सोर्स जो आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. पण 2018ला जेव्हा हा प्रश्न आलेला असेल तर तेव्हा इट वॉज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन्स, म्हणून हा स्किप केलाच गेला पाहिजे, त्याला अटेम्प्ट करायचंच नाही. तसंच ट्रेंच फीवर. आता इस्पेशली मायक्रोबायोलॉजीमधनं असे खूप सारे क्वेश्चन्स येतात, कारण ह्या आताच्या 2020च्या प्रश्नपत्रिकेत पण 3 प्रश्न जे होते मायक्रोबायोलॉजीच्या अंडरचे, तर ते स्किपेबल प्रश्न होते. कारण काय की एवढं टू द पॉईंट गोष्टी ज्या आहेत त्या मेडिकलच्या बुक्समध्ये असतात किंवा मेडिकलच्या पण सुपर स्पेशालिटीच्या बुक्समध्ये असतात. असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा ते स्किप केलेच गेले पाहिजेत. आता सिमिलरली आपण बघू शकतात की जे सोपे प्रश्न आहेत त्यांचं इझिली आपल्याला इथं उत्तर स्टेट बोर्डमध्ये मिळून जात आहेत. परत 10वीचे स्टेट बोर्डमधनं प्रश्न आहेत, परत 11वी 12वी, त्याच्यानंतर हा प्रश्न जो आहे हा NCERTमध्ये पण दिलेला आहे. आयोग काय करतं की 10वीपर्यंतची काठिण्य पातळीचे प्रश्न हे स्टेट बोर्डातनं घेतं आणि त्याच्यावरचे जे असतील ते आयदर स्टेट बोर्डच्या 11वी 12वीतनं घेतं किंवा NCERTतनं घेतं. म्हणून NCERT जर तुम्हाला रेफर करायचं असेल तर 11वी 12वीचं NCERT त्यातल्या त्यात जास्त आउटपुट देऊ शकतं. तर अशा प्रकारे हा एक प्रश्न जो आहे हा पण कुठल्याच पुस्तकात याच्याबद्दल काहीच मेन्शन केलेलं नाही आहे. प्रश्न काय आपण जरा एकदा समजून घेऊयात, कारण तुम्हाला
अशा वेळेस जेव्हा म्हणजे अननोन टॉपिक येईल तेव्हा जर तुम्ही शांत चित्ताने प्रश्नावरती विचार करून जर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नसेल, मॅथमॅटिक्स नसेल, आकडे नसतील, तर तुम्ही तो अटेम्प्ट करू शकता का लॉजिकने? तर त्याच्यासाठीचा हा प्रश्न आहे. जसं की वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात? वाचायला अगदी सोपं त्याचा अर्थ आहे की वेगवेगळ्या वनस्पती ज्या असतात, म्हणजे स्पेसीज, वनस्पतीचा प्रकार जे आहेत वेगवेगळे, त्यांना गुणसूत्रांच्या नक्की कुठल्या गुणधर्मामुळे ते वेगवेगळेपण येऊ शकतं? तर गुणसूत्रांची संख्या जर बदलून गेली तर हो, बदलू शकतं. गुणसूत्रांचा आकार, आता हा आकार जो असतो गुणसूत्रांचा आकार, कारण तुम्ही याचे जे सोर्स आहेत ते सोर्स एकदा तुम्ही पाहायला लागले की त्याच्यामध्ये तुम्हाला याच्याबद्दल सगळं डिटेलमध्ये कळून जाईल. पण गुणसूत्रांमध्ये कुठलाही बदल झाला, हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, गुणसूत्रांमध्ये कुठलाही बदल झाला तर त्याचा परिणाम काय होतो की त्या जी काही वनस्पती असेल तर तिच्यामध्ये एक नवीन प्रारूप तयार होणार, एक सबस्पेसिस तयार होऊ शकते किंवा अल्टर्ड काहीतरी तयार होऊ शकतं. त्याच्यामुळे वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांमध्ये काहीही बदल झाला तरी त्या वनस्पतींच्या वर्गीकरणात वेगवेगळे भाग पडू शकतात. म्हणून संख्या असो, आकार असो, बाह्यरूप असो किंवा विचलन असो, हा लॉजिकने अटेम्प्ट केला तर आपण करू शकतो. बट जर तुम्हाला भीती वाटत असेल, कारण तेव्हा तुम्हाला अगदी काही सेकंदात निर्णय घ्यायचा असतो, तर अशा वेळेस जर तुम्हाला वाटते की ओके हे सगळं कन्फ्युजिंग वाटतंय, तर लगेच स्किप करा त्याला. तर अशा प्रकारे हे स्किपेबल क्वेश्चन्स जे आहेत ते आणि आउटसाईडचे क्वेश्चन्स आहेत. आता हा कॅल्क्युलेशन पार्ट, मिलर निर्देशांकाचे परिगणन करा. कॅल्क्युलेशन आहे आणि ते शब्द कधीच ऐकलेले नाही, कारण त्या वर्षी जेव्हा हा प्रश्न आला असेल तेव्हा हा अननोन असेल, कारण अजून पण हा कुठल्याच टेक्स्टबुकमध्ये इन्क्लूड केलेला नाही आहे. हा खूप सुपर स्पेशालिटीचा प्रश्न आहे. म्हणजे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात, स्फटिक रूप, तर त्यांच्यामध्ये लॅटिस किंवा चौक म्हणजे घनाकृती वगैरे असे त्यांचे ठोकळे बनत असतात, तर त्या ठोकळ्यांसंदर्भातचा हा निर्देशांक आहे. हा स्किप करायला पाहिजे आपण. त्याच्यानंतर हा कॅल्क्युलेशनचा आहे. वन्स अगेन कॅल्क्युलेशन पार्ट, आणि जर तुम्ही असे काही फॉर्म्युले बेस्ड क्वेश्चन असतील की जे फॉर्म्युले तुम्हाला चांगले माहिती आहेत, जसं की इलेक्ट्रिसिटीमध्ये येऊ शकतात, तर इलेक्ट्रिसिटीचे सोपे, त्याच्यानंतर भिंग, आरसे यांच्या किंवा गती, बल, हे सोपे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला आलेच पाहिजेत. आणि यांच्या व्यतिरिक्त जर काही डिफिकल्ट काही टॉपिक असेल, त्याच्यात कॅल्क्युलेशन असेल, तर तो स्किप केलाच गेला पाहिजे. आता अजून एक प्रकार जो आहे ह्या आयोगाच्या याच्यात मी जो अनुभवला की मानवी शरीरातील अशा कुठल्या तरी सायंटिस्टच्या नावाच्या एखाद्या स्ट्रक्चरवरती प्रश्न विचारला जातो, जसं की पेशीवरती आहे, कुफर सेल्स, ओके, ब्रनर्स ग्लँड. त्याच्यानंतर तर त्याची एक लिस्ट मी तुम्हाला बनवून देईन. पण जर असा काही तुमच्यासमोर आला प्रश्न परीक्षेला जो तुम्ही कधीच वाचलेला नसेल आणि अननोन एकदम टेरिटरीतून आलेला प्रश्न असेल, तर त्याला स्किप करायचा. आता कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा? हे कुठल्याच पुस्तकात दिलेलं नाही, हे सगळं लॉजिक बेस्ड आहे. आउटसाईड आहे, पण अटेम्प्ट करायला हरकत नाही, करायलाच लागेल आपल्याला. सोपा प्रश्न आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींची PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देणारच आहे. आता आपण समरी पाहू. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आता आहे समरी. 2017ची जी परीक्षा होती त्याच्यामध्ये हे ब्रॉड टॉपिक्स, ॲक्च्युअल टॉपिक काय आला होता त्याच्यातला, त्याचा डायरेक्ट सोर्स कुठला आहे आणि अटेम्प्ट करायचा होता की नाही. तर स्किपेबल प्रश्न जे होते की ज्यांना तुम्ही हातच लावायचा नाही, असे 2017च्या परीक्षेत 5 प्रश्न मला वाटले. कारण ते एकतर त्यांचा सोर्स जो होता तो आपल्या रुटीन टेक्स्टबुक्समध्ये नव्हता, किंवा जर असेल तरी तो एवढा किचकट टॉपिक आहे की त्याच्यामध्ये आत न गेलेलंच बरं. तसंच 2018ची जी एक्झाम होती तिच्यामध्ये फक्त 2 प्रश्न स्किपेबल होते, पण आउट ऑफ द बुक्स जे होते ते जवळजवळ 4 होते, बट गेटेबल होते. ओके, एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की प्रत्येक वर्षी आयोग असे काही प्रश्न विचारते की जे
आपण अटेम्प्ट करायला नको. 2019ला पण 3 प्रश्न असे होते आणि आउट ऑफ बुक्स प्रश्न जवळजवळ 6 होते त्या वर्षी. बरं, आणि 2020चं म्हणजे ह्या वर्षीची जी झालेली एक्झाम आहे तिचं आपण ॲनालिसिस केलेलंच आहे. तर त्यात 5 प्रश्न असे होते की जे व्हेरी डिफिकल्ट होते आणि ते स्किप करायला पाहिजे होते. आता मेगा ॲनालिसिसमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे की कुठलं पुस्तक जे आहे त्याच्यातनं मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात. तर तुम्ही पहा, मॅक्झिमम क्वेश्चन्स जे आहेत ते आउट ऑफ बुक्स आहेत. त्याच्यानंतर 12वीच्या स्टेट बोर्डमधनं जवळजवळ दरवर्षी 4 प्रश्न येतात. 11वीच्या स्टेट बोर्डमधनं जवळजवळ दरवर्षी 1, 2 ते 3 प्रश्न येतात. आणि 10वीच्या स्टेट बोर्डमधनं जवळजवळ 2 प्रश्न येतात. तर 11वी, 10वी आणि 12वी ह्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधनं खूप सारे प्रश्न सेट होतात. महत्त्वाचं काय, हे 3 स्टेट बोर्डची पुस्तकं यांच्यातनं खूप सारे प्रश्न सेट होतात. त्याच्यानंतर आउट ऑफ बुक्स जे आहेत, आउट ऑफ बुक्स याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी स्किप करायला लागणार आहेत. तर तुम्ही पहा, स्किपेबल क्वेश्चन्स जे आहेत ते जवळजवळ दरवर्षी 4 प्रश्न स्किप करण्यासाठीच असतात. म्हणजे जर तुमचा 15 प्रश्नांचा असेल तर तुमचा अटेम्प्ट जो आहे तो इज अ गुड अटेम्प्ट. ओके, 10 प्रश्न जर तुम्ही अटेम्प्ट करतायत आणि ॲक्युरेसी तुमची चांगली आहे तर इट्स अ गुड अटेम्प्ट. जर तुम्ही 15 आउट ऑफ 15 अटेम्प्ट केला तर इट्स व्हेरी बॅड डिसिजन. कारण परीक्षेच्या त्या मोमेंटला तुम्हाला वाटतं की तुमचं उत्तर बरोबर आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेर येऊन जसं जसं 1-2 दिवस जाणार त्याच्यानंतर तुम्हाला कळायला लागतं की अरे 1 चुकलं, 2 चुकले, 3 चुकले. सो नेवर ट्राय टू अटेम्प्ट 100% क्वेश्चन्स इन सायन्स ॲटलिस्ट. ओके, आता पुढचं जे आहे त्याच्यामध्ये आपण बघूयात जो मुद्दा मला हायलाईट करायचा आहे. यू सी धिस, 0 प्रश्न ह्या वर्षी 12वीच्या स्टेट बोर्डमधून आलेत आणि जिथं नेहमी 0 प्रश्न यायचे तिथं ह्यावेळेस 4 प्रश्न 12वीच्या NCERTतनं आलेले आहे. तर हे काय इंडिकेट करतं? हा कोइन्सिडन्स नाही आहे. कोइन्सिडन्स आपण एखादा प्रश्न इकडे तिकडे झाला तर ठीक आहे, पण टोटली 0 क्वेश्चन्स फ्रॉम 12th स्टेट बोर्ड अँड ऑल 4 क्वेश्चन्स फ्रॉम 12th NCERT हे इंडिकेट करते की आयोगाचा माइंडसेट आहे तो बदलला आहे. आता आयोग जे आहे आपण हा मुद्दा खूप महत्त्वाचा असल्यामुळे त्याला हायलाईट करतो आहे की आयोगाचा माइंडसेट जो आहे तो आता बदललेला आहे. आपल्याला रूटीन जे आहेत 10वीच्या स्टँडर्डपर्यंतची पुस्तकं तुम्ही वाचत असणार आहेत त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आपलं हॉरिझॉन वाढवावं लागणार आहे. आपल्या कक्षा रुंदावायला लागणार आहेत. आपल्याकडे पर्याय नाही. जोपर्यंत आपण 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांवर आणि त्यातल्या महत्त्वाच्या टॉपिक्सवरती कमांड घेत नाही तोपर्यंत ही परीक्षा MPSCची राज्यसेवा असो किंवा संयुक्त पूर्व असो ती परीक्षा क्रॅक होऊन मेरिटमध्ये येऊन, कारण तुम्हाला कॉम्पीट करायचे अशा लोकांसोबत की जे ऑलरेडी अनअकॅडमी यूट्यूबवरती बरेच आहेत, त्याच्यानंतर पर्सनल कोचिंग क्लासेसमध्ये काही ना काही कोचिंग करून घेणारे स्टुडंट्स यांच्यासोबत जर तुम्हाला कॉम्पीट करायचं असेल तर तुम्हाला ह्या 11वी आणि 12वी स्टेट बोर्डवरती कमांड घेणं मस्ट आहे. प्लस 12वी NCERT मधले आणि 11वी NCERT मधले असे काही टॉपिक्स जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत तेवढे फक्त ओव्हरलुक करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि आय विल ट्राय टू प्रिपेअर व्हिडिओज ऑन दोज टॉपिक्स. मित्रांनो, जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज शेअर करा. थँक्यू.